Hi, I am Dr. Sanjay Vaidya, plastic and diabetic foot surgeon associated with SL for Raheja Fortis Hospital. Today we are observing World Diabetes Day. आज सर्व जगात जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. याच्यामध्ये लक्षात घ्या की डायबिटीसच्या कॉम्प्लिकेशन्समध्ये फूड कॉम्प्लिकेशन्स ही अतिशय इम्पॉर्टंट आहेत, कारण मॉर्टॅलिटी बिकॉज ऑफ फूड कॉम्प्लिकेशन्स इज मच हायर दॅन मेनी ऑफ द कॅन्सर्स. जर का आपण पायाची ॲम्प्युटेशन बघितली तर जवळजवळ दर 20 सेकंदाला जगामध्ये कुठेतरी एका पेशंटचा पाय डायबिटीसमुळे कापला जातो. भारताविषयी बोलायचं झालं तर जवळजवळ 2 लाख लोकांची पाय ॲम्प्युटेशन्स हे केवळ डायबिटीसमुळे होतात. आणि हे आपल्याला प्रिव्हेंट करायचं असेल तर एज्युकेशन, काउन्सिलिंग दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट. हे लक्षात घ्या की डायबिटीस पेशंटने आपल्या पायाची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण जवळजवळ 85% ॲम्प्युटेशन्स ही केवळ एक साध्या न्यूरोपॅथिक अल्सरनी सुरुवात होते, त्याच्यात इन्फेक्शन होतं आणि त्यातून पुढे त्यांचा पाय कापला जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक रुग्णांनी आपल्या पायाची काळजी घ्यावी. त्यांनी कधीही बेअरफूट घरात सुद्धा चालू नये. रोज पायाची निगा ठेवावी, रोज पाय इन्स्पेक्शन करावं. स्वतःला जमत नसेल तर फॅमिली मेंबर्सनी ते चेक करून बघायला हवं. कुठे पायाला गट्टा पडलाय का, कुठे जखम झाली का, पायाच्या बेसक्यांमध्ये कुठे फंगल इन्फेक्शन वाटते का. ह्या वॉर्निंग साईन्स आहेत आणि त्यावेळेला ताबडतोब डॉक्टरांकडे येणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इवन सॉक्स घालूनच सँडल घातले पाहिजेत किंवा बाहेर जाताना शूज घालणार ते शूजसुद्धा पेशंटनी चेक करून बघायला पाहिजेत की त्याच्यामध्ये कुठे खिळा वगैरे आत रुतलेला नाही आहे ना. पायाला रेग्युलर मॉइश्चरायझेशन करणं आवश्यक आहे. ही अशा प्रकारची काही बेसिक काळजी जर का घेतली तर आपण हे जे अननेसेसरी ॲम्प्युटेशन जी होत आहेत केवळ भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरामध्ये ती आपण नक्कीच थांबवू शकू. आणि त्या दृष्टीने आपण जागृती करणं, सर्व रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना तसेच डॉक्टरांमध्ये सुद्धा आपल्याला हे एज्युकेशन, प्रबोधन करणं अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.